हे नमस्कार मंडळी, आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आता मी माझ्या फॅमिलीबरोबर दादर स्टेशनला आहे. डहाणू लोकल पकडून आम्ही जाणार सफायला विहंग रिसॉर्टला. तर गाईज 2 तास प्रवास करून फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो आहोत. आपला ॲडव्हान्स बुकिंग झालं आहे. चेकिंगचं प्रोसिजर कंप्लीट करून आपण रूमवर जाऊया. तर विहंग रिसॉर्टमध्ये आपण फॅमिली रूमचं पॅकेज घेतलं आहे, इन्क्लुडिंग ऑल मिल्स. 3 दिवसाचं बुकिंग आहे मित्रांनो. आपण इथे करणार आहोत फुल ऑन धमाल. तर चला रूममध्ये चेकिंग करूया आणि चेंज करू आपण पूलवर जाऊन. चला मंडळी, तुम्हाला रूम टूर देतो. रूम तर खूपच मोठा आहे. 2 मोठे बेड्स आहेत. 5 ते 6 जण कम्फर्टेबली राहू शकतात. गाईज नाव लेट्स गो टू पूल एरिया. पूल एरिया तर एकच नंबर आहे मित्रांनो. 2 मोठे स्विमिंग पूल आहेत. पहिलावाला कॉमन किड्स फ्रेंडली स्विमिंग पूल आहे विथ स्लाइड्स अँड अम्ब्रेला शॉवर्स, आणि दुसरावाला आहे 4 to 5 feet डीप नॉर्मल स्विमिंग पूल. एक नंबर. रेनडान्स पण आहे इथे. आणि ही आपली बच्चा पार्टी स्लाइड्सवर जबरदस्त एन्जॉय करत आहेत. आणि हा आता आपला डीजेवाला भाऊ पण खूपच कडक वाजवायला लागलाय. चलो अपन भी स्लाइड ट्राई करते हैं. मित्रांनो, स्विमिंग पूलवर इतकी मजा आली की आम्हाला 2-3 तास कसे गेले समजलंच नाही. लंच आणि रूमवर थोडासा आराम करून आम्ही आता बोटिंग करायला आलो आहोत. आणि हे या रिसॉर्टचं सर्वात सुपर असं लोकेशन आहे. कॅनलचं निळशार पाणी, किनाऱ्यावरची हिरवीगार झाडं आणि फ्लोट होणारी तुमची पॅडल बोट. अक्षरशः केरळला आल्यासारखं फील होत आहे. तर चला गाईज, आता आपण इथल्या टॉय ट्रेनचा आनंद घेऊया. मस्त आहे यार ही मिनिएचर ट्रेन. आम्ही सर्वजण ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेन चालू झाली. ट्रेनच्या राईडसाठी कोणतेही चार्जेस नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे. दोन्ही बाजूला झाडांची झाडं आणि मधून जाणारा छोटासा ट्रॅक. म्हाताऱ्यांच्या टॉय ट्रेनचं फिलिंग आलं. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत विटॅमिन सी घ्यायसाठी गोव्याला. जस्ट जोकिंग मित्रांनो. तर हा आपल्याच विहंग रिसॉर्टचा प्रायव्हेट बीच आहे. स्वच्छ, गर्दी नसलेल्या आणि लांबलचक बीचवर इव्हनिंग स्पेंड करायला कुणाला नाही आवडणार. आम्ही इथल्या पाण्यात आणि वाळूमध्ये खूप एन्जॉय केला. किनाऱ्यावर येणाऱ्या ओहोटीच्या संथ लाटा, संध्याकाळची मनाला शांत करणारी हवा, क्षणाक्षणाला हळूहळू असताना जाणारा तो सूर्य आणि पश्चिमेच्या आकाशावर त्याने उधळलेल्या बहुरंगी छटा मन एकदम रिफ्रेश करून गेलं. व्हेज नॉन व्हेज फूड ही टॉप नॉच होतं. तर मित्रांनो, इथे नक्की भेट द्या. बाय बाय.